दिला की सध्या पोलीस भरती सुरू आहे. पोलीस भरतीसाठी 17,500 जागा असताना जवळपास 17 लाखाच्याही वरती तरुणांनी अर्ज केलेले आहेत. अर्ज केले तर केलेत, मात्र त्यांना ज्या काही सोयी सुविधा राहण्याच्या ठिकाणी गावागावातनं तरुण येत आहेत. माझ्या देशाचं, माझ्या राज्याचं, राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करण्यासाठी म्हणून, माता भगिनींचं रक्षण करण्यासाठी म्हणून जे तरुण पोलिसात भरती होऊ इच्छितात, त्यांना सोयी सुविधा पण बऱ्याच ठिकाणी दिल्या गेलेल्या नाहीयेत. अनेक ठिकाणी जसं जोगेश्वरी येथे ब्रिज खाली ही मुलं झोपतायत, काही ठिकाणी झाडाखाली झोपतायत, तसलीही काही सुविधा नाहीये. तर मग ह्या सगळ्या गोष्टी जर का बघितल्या तर बेकारी वाढत चाललेली आहे. आणि त्यांना कुठेतरी दिलासा जर देणार असेल तर तुमचं डबल इंजिन सरकार मी पुन्हा पुन्हा म्हणतोय, कारण त्याचे बऱ्याच वाफा तुम्ही आतापर्यंत सोडलेल्या आहेत. तर ह्या गळती सरकारने डबल इंजिन त्यांचं जे देश केंद्रात बसलेले त्यांची मदत घेऊन एक तर माझ्या राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलंच पाहिजे. दुसरी गोष्ट, लाडकी बहीण जर काही योजना तुम्ही आणत असाल तिचं आम्ही स्वागत करतो आहोत, पण लाडका भाऊ सुद्धा योजना आणा आणि त्यांना सुद्धा जसं तुम्ही माझ्या माता भगिनींना लाभ देणार तसं माझ्या भावांना पण द्या. तुम्ही भेदभाव करू नका, कारण महिला आपल्या आता तो काळ गेला, जुना काळ गेला. आता महिला सुद्धा कर्तृत्ववान झालेल्या आहेत, सक्षम झालेल्या आहेत आणि त्या सुद्धा जसे करता पुरुष असतो तशा अनेक घरात करती महिला सुद्धा असते. तर महिला आणि पुरुषांमध्ये भेदभाव न करता या योजना दोघांसाठी तुम्ही आणा. अशा अनेक काही गोष्टी आहेत. आतापर्यंत मुलींच्या मोफत शिक्षणाबद्दल जे काही आश्वासन दिलं होतं चंद्रकांत दादांनी, आज मला चॉकलेट देऊन गेले ते. तशीच ते योजनेचं चॉकलेट त्यांनी दिलं होतं, जे पोकळ ठरलं. हे आता योजनेची चॉकलेट देऊ नका, कारण लोकांची सहनशक्ती आता जवळपास संपलेली आहे. कालच्या लोकसभेच्या निकालातून त्यांना जरी कळलं नसेल तरी आम्हाला कळलेलं आहे. जनता आता भोळी राहिलेली नाहीये की कोणी यावं आणि गाजर दाखवून आपलं काम करून घ्यायचं. तर ह्या गोष्टी आता जुन्या झालेल्या आहेत. तर ही योजना आणणार असाल तर त्याची अंमलबजावणी उद्या जर का काही घोषणा करणार असाल, जर कर्जमुक्ती करणार असाल, लाडका बहीण लाडकी, लाडकी बहीण लाडका भाऊ, दुसरं लाडकी बहीण आणि लाडका भाऊ ही योजना आणल्यानंतर कृपा करून त्याची अंमलबजावणी सुधीर मुनगंटीवारांकडे देऊ नका.